सकाळी झोपेतून उठल्यावर पहिलं आपल्या गुरूंचे आणि आपल्या ईश्वराचे दर्शन घेतले, त्यांना पाहिलं तर पूर्ण दिवस मंगलमय जातो। तर नमस्कार सगळ्यांना, श्री स्वामी समर्थ। तर कालच्या पोस्टमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की आज मी तुम्हाला माझं जे प्रोडक्टिव्ह मॉर्निंग रूटीन आहे आणि खास करून पूजेचं मी कसं करते सकाळचं, तर ते सगळं काही दाखवणार आहे। तर सुरुवात होते सकाळी उठल्यावर आपल्या गुरूंना बघायची। पहिलं तर गुरूंना बघते, स्वामींना बघते, आपल्या नंतर ईश्वरांना सगळ्या बघते आणि त्यानंतर आपला येतो निसर्ग, तर निसर्गाला बघते आणि नंतर गरम पाणी पिते। म्हणजे जरा तोंडावर छान असा थंड पाण्याचा हबका मारून गरम पाणी पिते। माझी मुलगी सकाळी 8 वाजता तिच्या कॉलेजला निघून जाते, तर त्याच्या आत तिचा डबा आणि आमचा सगळा चहा नाश्ता वगैरे उरकून मी घेते आणि ती जाईपर्यंत एका बाजूला म्हणजे तिचा डबा वगैरे झाल्यानंतर माझी देवपूजेची थोडी तयारी सुरू असते। म्हणजे हे सगळं फ्रेश झाल्यानंतरच मी सुरू करते, आंघोळ झाल्यानंतरच। आणि 1 ते 2 तासामध्ये हे सगळं होऊन जातं, म्हणजे ती कॉलेजला जाईपर्यंत। आणि तोपर्यंत ही सगळी माझी कामं असतात। म्हणजे सकाळी लवकर पूजेचा जो भाग असतो तो असा असतो की म्हणजे देव स्वच्छ करणं, देवांना आंघोळ घालणं आणि देवाऱ्यामध्ये काही धूळ वगैरे असेल तर ती साफ करणं, स्वच्छ करणं आणि देवाचे जे कपडे असतात, जे धुतलेले कपडे असतात ते पुन्हा त्यांच्या जागेवर मी ठेवून देते। म्हणजे नेक्स्ट टाईम जेव्हा पुढच्या वेळेला आपल्याला कपड्यांची गरज पडते तेव्हा ते बरोबर आपल्याला जागेवर मिळतात। आणि अशा पद्धतीने आपण प्रत्येक गोष्टीचं नियोजन केलं, जागच्या जागेवर ठेवली प्रत्येक गोष्ट, तर आपल्याला नंतर मग ती शोधाशोध वगैरे होत नाही, त्या वस्तू त्यांच्या जागेवरच मिळतात। आणि नंतर मग ग्रंथांनासुद्धा धूळ वगैरे थोडी लागलेली असते, मग ती नेहमीच्या नेहमी स्वच्छ करणं। कारण असं नाही की आपण ग्रंथ वाचायला बसतो तर त्या ग्रंथांवर थोडंफार जे काही धूळ वगैरे लागलेलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करायचं, असं नसतं। तर रोजच्या रोज आपण आपले ग्रंथसुद्धा पुसायला हवेत आणि हे ग्रंथ वगैरे पुसून वगैरे मी नेहमीच ठेवते वरचेवर। एका बाजूला डब्याची तयारी छोटीच्या आणि चहा नाश्त्याची तयारी म्हणजे किचनमधील आवराआवर, आणि एका बाजूला इकडे आपल्या देवघराची साफसफाई, पूजेची तयारी, असं माझं सकाळचं रुटीन असतं। म्हणजे सकाळच्या रुटीनचा, पूजेच्या रुटीनचा हा महत्त्वाचा भाग असतो। म्हणजे काय होतं की नंतर मग एकदमच सगळं अंगावर पडत नाही। म्हणजे आपण विचार करतो की सगळी कामं झाल्यानंतर आपण छान अशी पूजा करूया, पण नंतर काय होतं, आपल्याला दमायला होतं, थकायला होतं। बरीच कामं सकाळपासून केल्यानंतर आपल्याला भरपूर थकायला होतं आणि नंतर मग आपली जी पूजा असते ना ती मनासारखी होत नाही। म्हणजे कशी तरी आपण दिवाबत्ती वगैरे करतो आणि मग आपलं सगळं झालं असं समजतो। तर तसं होऊ नये म्हणून मी सकाळी जेव्हा माझी काही कामं असतात किचनमधील वगैरे, तर ती करताना मी एका बाजूला ही पूजेची वगैरे तयारीसुद्धा करत असते। माळा ज्या असतात आपल्या जपमाळा, तर त्यासुद्धा मी पुसून वगैरे घेते अधूनमधून, कारण त्यांच्यावरसुद्धा कधी धूळ वगैरे जाऊन बसते। आणि आपल्या श्रीयंत्रावर जेव्हा पूजा वगैरे करून होते आपली, तर त्याच्यावरसुद्धा कुंकूचं असं आपण कुंकुमार्चन करायचं नित्यनेमाने। आणि आपलं जे मंगल कळश असतं तर त्यातलं पाणी नित्यनेमाने बदलायचं, त्यावर स्वस्तिक, कलशावर जे असतं ते स्वस्तिक काढायचं, ते सुद्धा एक सकाळच्या पूजेच्या रुटीनचा एक माझा भाग असतो। तर ते सुद्धा तुम्हाला इथे दाखवत आहे मी। आणि हे सगळं करत असतानासुद्धा खूप मनाला समाधान असं मिळतं। आणि आता कसं आहे, पावसाळ्याचं वातावरण आहे, सकाळपासून अंधुक असं वातावरण झालेलं असतं इकडे कोकणामध्ये। आणि एका बाजूला असं छान असं काम करायचं, एका बाजूला पूजेचं सगळं काही आवरून घ्यायचं, तर किती प्रसन्नता वाटते तुम्हाला काय सांगावं। तर असं म्हणून कधी असं करायचं नाही की म्हणजे कंटाळा आला आहे, आज कसं होणार किंवा काय, असं बोलून आपण दिवसाची सुरुवातच एकदम कंटाळवाणी करतो। आणि जेव्हा कधी तुम्हाला थकायला होत असेल, कंटाळा येत असेल, तर मग स्वामींना सांगायचं की आजचा दिवस तुमच्या कृपेने छान असं जाऊ दे स्वामी, आणि माझा जो काही हा कंटाळा आहे, हे आळस आहे, जी काही निगेटिव्हिटी आली आहे माझ्यामध्ये, ती तुम्ही दूर करा आणि तुमची सेवा छान अशी करून घ्या।
आणि मला देखील ऊर्जा द्या. तर अशा पद्धतीने माझा नेहमीचा नित्यक्रम असतो. आणि देवाऱ्यामध्ये आणि राधाकृष्णाच्या इथे मी तांब्यामध्ये पाणी नेहमी ठेवते. तुम्ही पाहिलं असेल देवाऱ्यामध्ये सुद्धा हा एक तांब्या असतो छोटासा स्टीलचा, आणि राधाकृष्णाच्या इथे सुद्धा असतो. तर त्याच्यामध्ये मी नित्यनेमाने पाणी बदलते आणि दोघांमध्ये तुळशीची पानंसुद्धा ठेवते. आणि असं हे पाणी आपण देवाच्या इथे ठेवायचं आणि नंतर तुम्हाला मध्ये मध्ये तुम्ही घेऊ शकता. म्हणजे आपण पंचामृत कसं घेतो पाया वगैरे पडून झाल्यावर, तर ते आपल्या हातावर घ्यायचं उजव्या आणि प्यायचं, किंवा कोण आलं असेल घरी तर त्यांनासुद्धा द्यायचं. तर आपल्या देवाऱ्यामध्ये हे जेव्हा आपण ठेवतो पाणी, तर त्याच्यामध्ये एक देवाऱ्यातील देवी देवतांची, आपल्या गुरूंची जी पवित्रता असते, ते जे सहवास असतो, ते सगळं काही त्याच्यामध्ये मिक्स होत असतं, विरघळून जात असतं. त्याच्यामुळे हे पाणी खूप पवित्र मानलं जातं आणि ते नेहमीच आपण सगळ्या कुटुंबाने पिऊन घ्यायचं. तर इथे मी कमळगट्टाच्या माळीवर सकाळी एक माळ जप करून घेतलेला आहे श्री महालक्ष्मी देवी आईचा, आणि नंतर मग आपल्या श्री हरिविष्णूंचा. तर जेवढं शक्य होत असेल तेवढं मी सकाळी करून घेते आपल्या नित्यसेवेतील. आता नंतर मग मी साडी नेसून घेतली, कारण म्हटलं छान असा दिवस जाण्यासाठी आपण स्वतःही तनाने आणि मनाने छान असं प्रसन्न असणं देखील गरजेचं असतं. आणि म्हणून साडी नेसून घेतली. आणि आता अधूनमधून मी साडी नेसूनच माझा दिनक्रम सुरू करते, माझी पूजा अर्चना सुरू करते. तर अशा पद्धतीने आता मी सगळं सुरू करत आहे. आणि आज मी आपल्या स्वामींसाठी, आपल्या ईश्वरासाठी छान असा नैवेद्य बनवणार आहे. तर काय बनवणार आहे हे तुम्हाला आता दिसेलच. तर 8 वाजता परी जेव्हा तिच्या कॉलेजमध्ये निघून जाते, त्यानंतर मग मी आपल्या देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी काही ना काही तयारी करते. कुकर लावूनसुद्धा घेतलेला आहे आजचा दुपारच्या जेवणाचा. म्हणजे काय होतं, नंतरची जी कामं असतात आपली जेवणाची वगैरे, तर तीसुद्धा होऊन जातात हाताबरोबर. तर आज मी नैवेद्यासाठी काय करत आहे, तर बऱ्याच वर्षांपूर्वी ही रेसिपी मी केली होती आणि त्यानंतर मग काय माहीत विसरले की काय झालं, माझ्या मनातून ते साप निघून गेलं होतं. आणि अचानक काल लक्षात आलं की ही रेसिपी आपण छान अशी नैवेद्यासाठी करून घ्यायला पाहिजे. आणि ब्रेड देखील होते घरामध्ये, आपले जे नेहमीचे असतात ब्रेड ते. तर ब्रेडचे 3 ते 4 स्लाईस घेतले, ते छान असे दुधामध्ये थोडे असे मिक्स करून ठेवले आणि ते नरम पडल्यावर त्यांना छान असं मळून घेतलं. त्यामध्ये मिल्क पावडर ॲड केली, त्याचे छोटे छोटे असे गोळे तयार केले, म्हणजे गुलाबजामचे जेवढे गोळे असतात तेवढे तयार केले. आणि एका बाजूला साखरेचा पाक करायला ठेवला गॅसवर, ते तुम्ही पाहू शकत असाल आता व्हिडिओमध्ये. आणि ही बुद्धीसुद्धा आपल्याला आपले ईश्वरच देतात, आपले स्वामी देतात. कारण त्यांना नैवेद्य दाखवायचं म्हणजे माझ्यामध्ये एक वेगळीच ऊर्जा निर्माण होते. म्हणजे आपल्यासाठी काय हवं असेल खायला, तर मला असं ऊर्जादायी माझा दिवस कधी नसतो, पण आपल्या स्वामींना एकही दिवस काही खाऊ घातल्याशिवाय माझा जात नाही. आणि असा कधी जेव्हा दिवस जाईल किंवा काही जे 5 दिवस असतात आपल्या महिन्यातले ते गेले की त्यावेळेला खूप म्हणजे एकदम उदास वाटतं. म्हणजे एकही दिवस पूजेशिवाय माझा जात नाही आणि त्या दिवसाशिवाय मला बरं वाटत नाही. तर इथे पहा, हे तेलामध्ये हे गोळे मी तळून घेतले आणि नंतर मग साखरेच्या पाकामध्ये ते गोळे मुरायला ठेवलेले आहेत. आणि थोड्या वेळामध्ये, तासाभरामध्ये ते चांगले मुरतील आणि त्यानंतर मग मी आपल्या देवाला नैवेद्य दाखवेन. तोपर्यंत मध्ये मध्ये ते मी पाणीसुद्धा पित आहे. पाणीसुद्धा आपण बसून प्यायचं, उभ्याने पिणं आपल्या आरोग्यासाठी धोकादायक असतं. पाणी पिऊन झालं, थोडीफार किचनमधली कामं आवरून घेतली आणि एका बाजूला आपल्या बाल्कनीमध्ये जी झाडं आहेत गोकर्णाची, सदाफुलीची, तर त्याच्यावरची थोडीफार फुलं काढून घेतली. कारण रोजच्या रोज बाजारातून फुलं आणणं शक्य होत नाही, कारण आता पावसाळ्याचे दिवस आहेत. म्हणून मग झाडांवरची जी मुबलक अशी फुलं मिळतात तर ती मी काढून घेते. आणि असं नाही की देवारा पूर्ण फुलांनी सजवला म्हणजेच आपली पूजा देवापर्यंत पोचली, असं नसतं. थोडीफार फुलं असतील किंवा जरी नसतील कधी तरीसुद्धा चालतं. आणि तुळशीची पानंसुद्धा घेतली आहेत, तीसुद्धा आता अर्पण करणार आहे आपल्या बाळकृष्णाला, आपल्या विठ्ठल रुक्मिणीला.
श्री यंत्राला आणि आपल्या अन्नपूर्णा देवी मातेला असं मी ठेवणार आहे. आणि आपले जे राधाकृष्ण आहेत ज्यांचं मंदिर बाजूलाच आहे आपल्या इथे, तर तिथेसुद्धा मी ठेवणार आहे. मध्ये मध्ये पावसाला जोरदार अशी सुरुवात होते आहे. तुम्ही पाहू शकता बाहेरचं वातावरण पण अधूनमधून. आणि आता मी नैवेद्य हे ताटामध्ये एका सर्व करत आहे. छान असे मुरलेले आहेत आता आपले हे गुलाबजाम. तर ही रेसिपी तुम्ही पाहिलीच असेल. ब्रेडपासून हे मी गुलाबजाम बनवलेले आहेत आजच्या नैवेद्यासाठी. आणि किती छान असे झाले आहेत, म्हणजे परफेक्ट असे बाजारासारखे झालेले नाही आहेत दिसायला, पण चवीला वगैरे एकदमच छान झाले होते. म्हणजे नंतर मी सगळ्यांना खायला दिले, परीच्या पप्पांना, तेव्हा त्यांना खूपच आवडले होते. आणि काहीही आपण मनापासून आपल्या देवी देवतांसाठी, आपल्या गुरूंसाठी बनवू मनापासून, तर त्याच्यामध्ये त्यांचं जे सहवास असतं, त्यांचं जे एक अमृता समान जो सहवास असतो तो मिसळतात. म्हणजे कधीही तुम्ही नैवेद्य खाऊन बघा नंतर आपल्या देवी देवतांना दाखवून झाल्यावर, त्यामध्ये एक छान अशी चव देखील आलेली असते. म्हणजे माझा हा अनुभव आहे. तर हे सगळं होईपर्यंत 10 तर वाजतच आलेले आहेत. म्हणजे पटपट झालं सगळं. आणि अशा पद्धतीने सकाळचं हे जे रुटीन असतं ना पूजेचं, ते खूपच छान आणि आल्हाददायी असं असतं. म्हणजे कुठेही कंटाळा नसतो, कुठेही आळशीपणा नसतो. आणि सगळं काही असं म्हणजे कधीच वाटायचं नाही, वाटून घेतलं नाही पाहिजे की आपण जे काही करत आहोत ते आपल्या फक्त कुटुंबासाठी करत आहोत आणि आपण आहोत म्हणून ती लोकं आहेत, असं नसतं. सगळेजण एकमेकांसाठी जगत असतात. आणि कधीच आपण आपल्या केलेल्या कामाचं जे असतं ना, ते कधीच बोलून दाखवायचं नसतं. आणि तसंच ईश्वराच्या भक्तीचंसुद्धा असतं. ईश्वराचे नेहमीच आभार मानायचे प्रत्येक क्षणासाठी. आणि कधीच ईश्वराला बोलून दाखवायचं नाही की बघ ईश्वरा, मी तुझी आज ही सेवा केली, मी ती सेवा केली, असं कधीच बोलायचं नाही. हां, पण जी काही सेवा केली आहे ती ईश्वराच्या चरणी अर्पण जरूर करायची. आणि त्यांना नेहमीच सांगायचं की तुमचा आशीर्वाद माझ्यावर असू दे, माझ्या कुटुंबावर असू दे, आणि या सगळ्या जगातल्या, विश्वातल्या प्राणीमात्रांवर आणि सगळ्या जीवांवर असू दे. तर ही देखील माझी नेहमीची प्रार्थना असते. तर तुम्हाला विश्वास होणार नाही की आतापर्यंत माझं सगळं काही आवरून झालेलं आहे. म्हणजे डाळ, भात, चपाती, भाजी आणि वरण देखील मी केलेलं आहे. म्हणजे डाळीचं वरण केलेलं आहे. एका बाजूला नैवेद्य तर तुम्ही मागाशी पाहिलंच असेल, ते सुद्धा लवकरच झालं बनवून. आणि आता पूर्ण किचन मी साफ करून घेत आहे. म्हणजे किचन पूर्ण स्वच्छ केल्याशिवाय तेही मला बरं वाटत नाही. म्हणजे नंतर जेव्हा आपण कुठल्या कामासाठी किचनमध्ये जातो तर ते आपल्याला बघूनच एकदम एवढं विचित्र वाटतं ना, आणि त्यातूनच मग आपला आळशीपणा जन्माला येतो. आणि म्हणूनच सगळी स्वच्छता वगैरे आपण नित्यनेमाने ठेवायची. कधी कधी आपण विचार करतो की चला नंतर अजून कामं बाकी आहेत ना, मग नंतर करूया, पण असं नसतं. जेव्हा काही तुमचं किचनमध्ये बनवून होईल कुठला पदार्थ किंवा काय जेवण वगैरे, तर पटापट किचन स्वच्छ करून घ्यायचं. आणि हे सगळं मी माझ्या आईकडून शिकलेले आहे. तर आता बाहेर पाहू शकता तुम्ही, बाहेर आपलं आभाळ जे आहे ते भरून आलेलं आहे ढगांनी. आणि आता पुन्हा पावसाला सुरुवात होणार आहे. तर आजचं प्रोडक्टिव्ह माझं जे पूजेचं रुटीन असं ते मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आता छान असं निवांतपणे चहा घेत बसलेली आहे बाल्कनीमध्ये. आणि नित्यसेवेचा जो काही उरलेला भाग आहे तो मी संध्याकाळी करणार. तर कधीतरी आपण संध्याकाळचा आपल्या पूजेचं रुटीनसुद्धा मी तुमच्याजवळ शेअर करेनच. तर आजचा व्हिडिओ माझं हे सकाळचं प्रोडक्टिव्ह पूजेचं रुटीन तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया आपण पुढच्या छान अशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. छान असं ऊर्जादायी रहा आणि स्वतःला प्रोडक्टिव्ह ठेवा.